मैत्रिणींनो, आपण साक्षीची वेट लॉस जर्नी बघतोय आणि या साक्षीचं आता जे व्यायाम आहे 7:30 वाजता सुरू झालेला आहे बघा. सकाळी 7:30 वाजता ती व्यायाम करते आणि कालचा व्हिडिओ अपलोड केला नाही कारण की साक्षीचं पूर्ण अंग दुखत होतं आणि एक्सरसाइज केल्यानंतर आपलं अंग दुखतं. त्याच्यामुळे तिने व्यायाम केला, पण थोडा व्यायाम केला. सकाळी उठल्यानंतर ज्यावेळेस अंघोळ करणार आहे तुम्ही त्यावेळेस छान गरम पाण्याने अंग शेकून घ्यायचं आहे, म्हणजे तुमची अंगदुखी थांबून जाणार आहे. चालते झालं. हातवरती पोटाची, मांड्यांची आणि शिरच्या भागाची चरबी कमी करण्यासाठी ही एक्सरसाइज घ्यायची आहे. तर एका वेळेस 30 वेळा, एका पायाचं 30, एका पायाचं 30. तुमचं मांड्यांचं, शिरच्या भागाचं, त्याच्यानंतर पोटाची चरबी जास्त असेल तर ही एक्सरसाइज रोजच करा. तर साक्षीची एक्सरसाइज ही रोज करून घेते कारण की तिच्या मांड्यांची चरबी, शिरच्या भागाची चरबी आहे त्याच्यामुळे. आणि करताना फक्त हळू करा. जर समजा तुम्हाला असा बॅलन्स होत नसेल तर तुम्ही भिंतीचा सपोर्ट घ्या आणि भिंतीचा सपोर्ट घेऊन तुम्ही अशी एक्सरसाइज केली तरी चालेल, म्हणजे तुमचा बॅलन्स जाणार नाही सुरुवातीला. रिलॅक्स, मोठा श्वास घ्यायचा, फुंकर सोडून द्यायचा. थोडा वेळ थांबायचंय, मोठा श्वास घ्यायचा, फुंकर सोडायचे आणि परत नंतर रिलॅक्स होऊन पुढची एक्सरसाइजला सुरुवात करायची. दम साठवून ठेवायचा नाही. झाली मावशी? हो. 30 झाले? चालतं. 30 केलेले साक्षीने. आता तिकडच्या पायाची 30. रिलॅक्स झाली ना पूर्ण? आता विरुद्ध पायाचे पण 30 करायचे, तर तुम्ही पण 30 करा. जर समजा तुम्ही नवीन जॉईन झाला असाल, साक्षीच्या वेट लॉस जर्नीला फॉलो करत असाल तर फक्त 10 वेळा करा किंवा 15 वेळा करा. तुम्ही जर समजा नवीन सुरुवात केली व्यायामाची तर तुमचं अंग दुखणार. त्याच्यामुळे सुरुवातीला फक्त हळूहळू एक्सरसाइज करायचंय. प्रत्येक एक्सरसाइज फक्त 10 वेळा किंवा 15 वेळा करायचंय, किमान 8 दिवस तरी. त्याच्यानंतर हळूहळू तुम्ही काउंटिंग वाढवायचं आहे. एकदा तुम्ही एका दिवशी एक्सरसाइज करून टाकली तर दुसऱ्या दिवशी तुम्ही एक्सरसाइज करू शकणार नाही, पूर्ण अंग दुखणार तुमचं. कारण की स्नायू आपले लवचिक नसतात, सवय नसते व्यायामाची, त्याच्यामुळे आपलं अंग दुखतं. त्यासाठी आता साक्षीला सवय झालेली आहे, 2 महिने होत आलेले आहेत तिला व्यायाम करून. त्याच्यामुळे तिचं शरीर जे आहे, स्नायू जे आहे लवचिक झालेलं आहे. 30 वेळा झालेलं आहे. तर तुम्ही पण करा जर तुम्हाला व्यायामाची सवय असेल तर. मोठा श्वास घ्यायचा, फुंकर सोडायचा. तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमची साक्षीची जी वेट लॉस जर्नी आहे ती फॉलो करा, म्हणजे तुमचं पण वजन कमी होणार आहे. रिलॅक्स, मोठा श्वास घ्यायचा, फुंकर सोडून द्यायचा. हात वरती, श्वास घ्यायचा, कमरेतून वाकायचं, खाली मॅटला जमिनीला हात लावायचा. परत श्वास घेत मानवरती, परत श्वास सोडत खाली मॅटला पूर्ण हात लागला पाहिजे, गुडघे ताण. ओटीपोटाला पूर्ण ताण द्यायचा. आता बऱ्याच मैत्रिणी ज्या आहेत त्यांचं ओटीपोट वाढलेलं असेल तर त्यांनी ही एक्सरसाइज रोज करायची आहे. तर 40 वेळा तरी एक्सरसाइज करायची आहे. सुरुवातीला 20 वेळा, नंतर 20 वेळा. नवीन सुरुवात करत असाल तर सुरुवातीला 10 वेळा करा फक्त. ओटीपोटाला छान ताण द्यायचं, म्हणजे ओटीपोटाची जी चरबी आहे डिलिव्हरी नंतर खाली जी लटकते ती चरबी वरती टाईटपणा येण्यासाठी मदत होणार आहे. त्याच्यामुळे स्ट्रेचिंग पण महत्त्वाचं आहे. तर अधूनमधून स्ट्रेचिंगच्या एक्सरसाइज पण करायच्या आहेत. तर साक्षीचं पण पोट थोडंसं आहे, त्याच्यामुळे मग ते कमी करण्यासाठी ही एक्सरसाइज करून घेते. चालते. मोठा श्वास घ्यायचा, खाली जाताना सोडायचा, नंतर परत घ्यायचा. रिलॅक्स. किती वेळा केली? 15 वेळा केले. तर साक्षीने 15 वेळा केलेले. मोठा श्वास घे, फुंकर सोड. त्या मावशी ओटीपोटाला ताण. पूर्ण रिलॅक्स, पूर्ण रिलॅक्स व्हायचंय. परत पायामध्ये अंतर. परत एक सेट घ्यायचा आहे. ते ओटीपोटाला ताण छान असं ह्या बाजूने करून दाखव, ह्या बाजूने. म्हणजे मग कळतंय चालेल. ते ओटीपोटाला ताण अशा पद्धतीने करायचंय बघा. तुम्हाला साक्षी करून दाखवतीये. आणि साक्षी इतकं छोट्या वयामध्ये तिचं वजन कमी करतीये. तुम्ही पण करू शकताय. तुम्ही पण व्यायाम करा रोज, नक्कीच तुमचं वजन कमी होणार आहे. आणि ती खूप छान पद्धतीने डाएट पण फॉलो करतीये. बाहेरचं फास्ट फूड वगैरे ती खात नाही. आणि घरात काही तिच्या पप्पाने आणलं तर ती सांगते मला नका देऊ, तुम्ही तिकडेच खाऊन घ्या पटकन. होय की नाही साक्षी?
त्याच्यामुळे तुम्ही पण जर समजा फास्ट फूड वगैरे जास्त खात असाल तर त्याचं प्रमाण कमी करा आणि घरात तुम्ही जे पदार्थ बनवताय तेच पदार्थ खा. किती केले? 15 30 केलेले आहेत तर तुम्ही पण 30 करा. रिलॅक्स, मोठा श्वास घ्यायचा, फुंकर सोडून द्यायचे. पुन्हा रिलॅक्स व्हायचंय. जोपर्यंत दम तुमचा निघून जात नाही तोपर्यंत मोठा श्वास घेऊन फुंकर सोडत राहायचे. रिलॅक्स व्हायचंय. पुन्हा रिलॅक्स. आता जी कमरेच्या भागाची चरबी आहे आपली जास्त असते त्याच्यामुळे ही एक्सरसाइज रोज करायची टाळायची नाही. पूर्ण कंबर एका बाजूने वाकवायची आहे. त्याच्यानंतर विरुद्ध बाजू पूर्ण जो कमरेला आहे तो छान पद्धतीने ताण द्यायचा आहे बघा. आणि ही एक्सरसाइज तुम्ही किमान 40 वेळा तरी करायची आहे. एका साईडने 40 वेळा, एका साईडने 40 वेळा पूर्ण ताण द्यायचा आहे. कारण की आता साक्षीचं जे एक्सरसाइज आहे ते वाढवलेलं आहे. काउंटिंग हळूहळू तुम्ही वाढवायचं आहे म्हणजे जो कमरेचा भाग आहे तो छान कमी होतो. बघा अशा पद्धतीने फक्त एक्सरसाइज करताना गडबड करायची नाही. हळूहळू एक्सरसाइज करायची आहे. तुम्ही स्वतःसाठी 1 तास तरी वेळ काढायचा आहे. राखीव ठेवायचा आहे दिवसातून तुम्ही 1 तास स्वतःसाठी आणि त्या 1 तासामध्ये छान एक्सरसाइज करायची आहे. तुम्ही जर आता व्यायामासाठी वेळ काढला नाही तर नंतर आजार पण तुमच्यासाठी वेळ काढणार आहे बघा. एक आजार आपल्याला मग लागू होतात आणि परत सकाळी सकाळी गोळ्यांचा डब्बा आपला सुरू होतो. 1 गोळी खा, 2 गोळ्या खा. त्याच्यासाठी रोज व्यायाम करायचंय. 40. अरे वा, 40 केलंय बघा साक्षीने छान. मोठा श्वास घ्यायचा, फुंकर सोडून द्यायचा. तर साक्षी आता 2 महिने पूर्ण होत आले त्यामुळे मग ती 40 अशा 80 करतीये. तर तुम्ही जर समजा तुम्हाला नवीनच सुरुवात असेल तुमची तर फक्त 20 वेळा करा किंवा 15 वेळा करा. हळूहळू काउंटिंग वाढवा तुमचं. रिलॅक्स झाली. मोठा श्वास घ्यायचा, फुंकर सोडून द्यायचा. घ्या मावशी मोठा श्वास, फुंकर सोडा. रिलॅक्स. परत एक सेट घ्यायचा. तुम्हाला दुसरं सांगू काहीच करताय? दुसरं सांगू काहीच करताय? 40 केलं, 50 केलं. अरे वा, आपल्या मावशी शेजारी त्यांनी 50 केलंय. त्या व्हिडिओमध्ये येणार नाहीये. तुमच्यासाठी खास व्हिडिओ नंतर काढणार आहेत त्यांनी थोडं वजन कमी केल्यानंतर काढणार आहेत बघा. मावशींची वेट लॉस जर्नी लवकरच तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी. चालतंय. पायामध्ये अंतर. 1 2 3 हळूहळू घ्या. जेवढे होतील तेवढे. हात येऊ द्या वरती. हा, तुम्ही जितका कमरेला इथे ताण देणार आहे तितका छान तुमचा कमरेचा, त्याच्यानंतर पोटाचा आणि छातीचा भाग कमी होणार आहे. 40 वेळा केले बघा. 80 वेळा केलेला आहे तिने काउंटिंग. तुम्ही पण करा. मोठा श्वास घ्यायचा, फुंकर सोडून द्यायचा. रिलॅक्स. घ्या मोठा श्वास, फुंकर सोडा. रिलॅक्स करायचंय. चालतंय. आता मांड्यांची शुच्छा भागाची चरबी जास्त आहे त्याच्यामुळे मग आपण रोज स्क्वॉट काढणं खूप महत्वाचं आहे. त्याच्यासाठी तुम्ही अशा पद्धतीने हळूवार बसायचं आहे गुडघ्यातून वाकून. पण जर समजा तुम्ही नवीन सुरुवात करत असाल तर बघा फक्त इतकं वाकायचं आहे गुडघ्यामध्ये म्हणजे तुमचे गुडघे आणि तुमच्या मांड्या ज्या आहेत सुरुवातीला कमी दुखतील. जसं जसं सवय होईल, सराव होईल तसं तसं खाली बसण्याचा प्रयत्न करायचा आहे. साक्षीला बघा पूर्ण बसता येतंय कारण की 2 महिने कंप्लीट होत आलेली व्यायामाला. छान बसती ती पूर्ण पूर्ण स्नायू तिचे लवचिक झालेले. आणि हे जे स्क्वॉट आहेत ना ती 40 वेळा काढते म्हणजे 10-10 चे सेट घेते वेगवेगळ्या पद्धतीने. म्हणजे मांड्या आणि शिपच्या भागाला छान गोलाई येते. मांड्या कमी होतात. त्याच्यासाठी तुम्ही हे एक्सरसाइज नक्की करा. फक्त बसताना सरळ बसा आणि सरळ उठण्याचा प्रयत्न करा. किंवा तुम्हाला असं जमत नसेल तर तुम्ही असं सपोर्ट घ्या भिंतीचा आणि सपोर्ट घेतल्यानंतर अशा पद्धतीने बसा आणि हळूवार असं उठा. परत अशा पद्धतीने बसण्याचा प्रयत्न करा आणि असं उठा. म्हणजे तुम्हाला त्रास होणार नाही. रिलॅक्स. रिलॅक्स. किती झाले? 20. बघा एका दमामध्ये 20 केलेले आहेत म्हणजे तिचा स्टॅमिना पण व्यायामाचा वाढलेला आहे. रिलॅक्स. मोठा श्वास घ्यायचा, फुंकर
सोडून द्यायचं. घ्या मोठा श्वास. नंतर सोडा. हळूहळू करा मावशी. हां, चालतंय. हात वरती घ्यायचे, जमिनीला टच करायचा प्रयत्न करायचा. परत असं उठायचंय. छान. हां, हे 20 घेऊन टाकायचे. हं. जोपर्यंत तुम्ही व्यायाम करते नाही, शरीराला कष्ट देते नाही, तोपर्यंत आपलं जे फिटनेस आहे, आपलं जे वजन आहे ते कमी होत नाही. फिटनेस व्यवस्थित येत नाही. त्याच्यासाठी कष्ट करा, व्यायाम करा. नक्कीच तुमचं वजन कमी होणार आहे. छान फिटनेस येणार आहे. हां, हळू-हळू. तुमचे जर गुडघे जास्त दुखत असतील तर पूर्ण बसू नका. थोडंसंच वाकायचं आहे किंवा ही एक्सरसाइज जी आहे ती स्किप करा. गुडघे जास्त दुखत असतील, कोणाला गुडघ्यांचा प्रॉब्लेम असेल तर त्यांनी फक्त असं नॉर्मली भिंतीचा वगैरे आधार घेऊन अशा पद्धतीने एक्सरसाइज करायचं आहे. म्हणजे याने पण आपल्या मांड्यांची चरबी कमी होते. जोपर्यंत पायाला कळ लागत नाही तोपर्यंत एक्सरसाइज करायची ही. हळूहळू सुरुवात करा. त्याच्यानंतर त्याचं काउंटिंग वाढवायचं आहे. रिलॅक्स. 20 वेळा, 15, अरे 16, 17, 18, 19 आणि 20. रिलॅक्स. मोठा श्वास घे. फुंकर सोडून दे. झालं. 20 वेळा झालंय म्हणजे 40 वेळा केलं बघा एक्सरसाइज साक्षीने. तर तुम्ही फक्त सुरुवातीला 10 वेळा करा. नंतर 20 वेळा, नंतर 30, नंतर 40. रिलॅक्स. मोठा श्वास घ्यायचा. फुंकर सोडून द्यायचे. विरुद्ध हात विरुद्ध गुडघ्याला आता टच करायचं आहे. हळूहळू. हां, हां. चालतंय. चालतंय. झाली रिलॅक्स. पूर्ण रिलॅक्स हो. आडवं घे. सूर्यनमस्कार. दोन. आडवं. सूर्यनमस्कार घेऊया साक्षीचे. सुरुवातीलाच घ्यायचे होते. हं. मागे क्लिक कर. मागे म्हणजे दिसतंय. हं. हं. चालतंय. तर सूर्यनमस्कार करते साक्षी आणि आता शिकते ती त्याच्यामुळे हळूहळू करतीये. तुम्ही जर सूर्यनमस्कार करणार असाल तर साक्षी सोबत करा. म्हणजे तुम्हाला पण येतील सूर्यनमस्कार. रिलॅक्स. झाली पूर्ण रिलॅक्स? चालतंय. 1, 1, 2, 3, डावा पाय पुढे, उजवा पाय मागे. हां. हं. पर्वतासन. तळवे टाचा टेकवायचे आहेत. त्याच्यानंतर गुडघे टेकायचे आहेत. छातीचा भाग. हां, शाब्बास. पूर्ण भुजंगासन. अरे वा जमलं. पर्वतासन. आता विरुद्ध पाय पुढे. हां, पूर्ण स्ट्रेचिंग. पूर्व स्थिती. हां, गुडघे ताठ. हां, एक सूर्यनमस्कार झाला. रिलॅक्स. 1, 2, 3, 4. नाही, इकडचा पाय पुढे. हां, पाय चुकवायचा नाही. जो पाय शेवटी पुढे आला तो नंतर सुरुवातीला घ्यायचा. हां, पर्वतासन. गुडघे टेका. छातीचा भाग. पूर्ण भुजंगासन. पर्वतासन. विरुद्ध पाय पुढे. हां, बरोबर. पूर्व स्थिती. मागचा पाय पुढे. गुडघे ताठ. हात वरती. नमस्कार स्थिती. 2 सूर्यनमस्कार झाले साक्षीचे. रिलॅक्स व्हायचं. मोठा श्वास घ्यायचा. फुंकर सोडायचंय. 2 सूर्यनमस्कारामध्ये छान घाम निघालाय तिला. चालतंय. झाली रिलॅक्स? गुड मॉर्निंग.
आज रडला नाही आहे ना? काय नाही. होय ना? होईल होईल. सवय होईल, सवय होईल. हा, 1, 2, 3, 4. इकडचा पाय पुढे घ्यायचा. इकडचा. हा हा, बरोबर. हा. ते पूर्ण स्ट्रेचिंग. पर्वतासन. हा. गुडघे टेका. छातीचा भाग. शिटचा भाग वरती ठेवायचा आहे. हनुवटी जमिनीला. पूर्ण भुजंगासन. पर्वतासन. विरुद्ध पाय समोर. तिकडचा पाय. हा, बरोबर. पायाकडे लक्ष ठेवायचं फक्त. हा, मान वरती. पूर्ण स्ट्रेचिंग. पूर्व स्थिती. मागचा पाय पुढे घ्यायचा. हात जवळ. गुडघे ताठ. हात वरती. नमस्कार स्थिती. 3 सूर्यनमस्कार झाले. आता कोणता पाय पुढे शेवटी कोणता पाय पुढे आला होता त्या पायाने सुरुवात करायची. ओके. 1, 2, 3, 4, 5 पर्वतासन. 6 गुडघे टेका. शिटचा भाग वरती. छातीचा भाग जमिनीला. हनुवटी जमिनीला. हा, पूर्ण भुजंगासन. खाली 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 खाली. हा, लक्ष राहू दे. हा, बरोबर. काय नाही. पर्वतासन. हा, विरुद्ध पाय समोर. शाबास. जमलाय. हा हा हा. पूर्व स्थिती. हात वरती. नमस्कार स्थिती. रिलॅक्स. बस झाले 4च. हो, कारण की पाय हातपाय घायला लागले ना. चालतंय. तर 4 सूर्यनमस्कार केलेत बघा साक्षीने. तुम्ही पण सुरुवात करत असाल तर फक्त 2, 3 असे सूर्यनमस्कार करत जा. म्हणजे सवय होईल तसं. चालतंय. झालं मावशी? रिलॅक्स. एक पाय मागे घ्यायचा आहे. एक पाय पुढे घ्यायचा आहे. जो पाय मागे घेतला, हात वरती जो पाय मागे घेतलाय तो असा पुढे आणायचा आहे. हा, गुडघ्यापासून. हा, गुडघ्याला असा टच करायचा. हा, 1, 2. पोट दाबायचंय. मांड्यांची शिरच्या भागाची छान चरबी कमी होणार आहे. हा. येऊ दे साक्षी पाय वरती. जितका पाय वरती येईल तितका पाय वरती घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. म्हणजे तुमचं ओटी पोट, मांड्या आणि शिटचा भाग छान कमी होतो. मैत्रिणींनो, जसं व्यायाम करणं फार महत्वाचं आहे तसं डाएट करणं पण महत्वाचं आहे. हेल्दी आहार, सात्विक आहार घ्यायचा आहे. तुम्ही जे घरात बनवताय जेवण शक्यतो तेच घेण्याचा प्रयत्न करा. बाहेरचं जे फास्ट फूड, बेकरी पदार्थ आहे ते जितकं तुम्ही स्किप केला तितकं तुमचं वजन कमी व्हायला मदत होणार आहे. 20 केलं. एका पायाचे 20 केले बघा साक्षीने. आता विरुद्ध पायाची 20 करते. तुम्ही जर हा व्हिडिओ नवीनच बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. साक्षीचं आता 2 महिन्यानंतर किती वजन कमी होतंय 10 तारखेनंतर तुम्हाला सांगणारच आहे. कारण की त्यावेळेस साक्षीचे 2 महिने कंप्लीट होत आहेत वेट लॉस जर्नीला तिच्या. त्या दिवशी बघूया तिचं किती वजन कमी होतंय ते. फॅट लॉस तर छान झालेला आहे. वेट लॉस किती होतंय ते बघणार आहे. 20 झाले. अरे वा. 20, 20, 40 केले. रिलॅक्स. मोठा श्वास घ्यायचा. सुंकर सोडून द्यायचा. घ्या मोठा श्वास. सुंकर सोडा. रिलॅक्स. चालतंय. एक आपला जो पाय आहे तो मागे घ्यायचा. दोन्ही हात मागे करायचे. छातीच्या भागाला छान ताण द्यायचा पाठीमागे. हा, 1 म्हणजे छातीचा भाग कमी होतो. मांड्या पण कमी होतात. जितका पाय मागे जाईल तितका पाय मागे घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. हा, दंडांची चरबी कमी होते. छातीच्या भागाची, पाठीची, मांड्यांची. पूर्ण पाठीमागे पाय गेल्यानंतर ओटीपोटाची चरबी पण कमी होते. हा. हळूहळू. चालतंय. तर साक्षी नवीन आहे त्याच्यामुळे ती त्या पद्धतीने करते. तुम्हाला जर जमत असेल तर तुम्ही अशा पद्धतीने करा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. रिलॅक्स. किती? 25, 30. अरे वा. 30 वेळा केलंय.
रिलॅक्स. मोठा श्वास घ्यायचा, फुंकर सोडून द्यायचं. चालतं. हे 100 वेळा घेऊन टाकू, हे 50 वेळा. त्याच्यानंतर हे 50. बस मावशी करू. हे घेऊन टाक. विरुद्ध हात विरुद्ध पायाला टच करायचं आहे खाली वाकून. आणि ही जी एक्सरसाइज आहे ती तुम्ही आवर्जून करा, रोज करा. 50 वेळा एक्सरसाइज करायची किंवा 100 वेळा एक्सरसाइज करायची. पोटाचा, छातीचा भाग, दंडांची चरबी, कमरेची चरबी छान कमी होते. आणि ही एक्सरसाइज रोज केलं ना तर खरंच तुम्हाला खूप छान फायदा मिळणार आहे. त्याच्यासाठी ही एक्सरसाइज रोज ॲड असते साक्षीच्या वेट लॉस जर्नीमध्ये. आणि मी पण माझं वजन कमी करताना, पोट, कमरेचा भाग कमी करताना ही एक्सरसाइज करते. रिलॅक्स. किती केलं? 50. बघा, एका याच्यामध्ये 50 केलेत बघा तिने. तुम्ही नवीन सुरुवात करत असाल तर तुम्ही 20 किंवा 25 घ्या. तर तिचे आता 50 इझी झालेत. त्याच्यानंतर छान कोपर वरती काढायचं. हां, कोपराचा जो भाग आहे तो असा वरती काढायचा आहे छान. अशा पद्धतीने हे 50 करायचे आहेत. सुरुवातीला दुखतं, कोणाकोणाला छातीमध्ये वगैरे क्रॅम्प येतो, म्हणजे गोळा येतो. त्याच्यामुळे थोडंसं नवीन सुरुवात करताना लक्ष देऊन करा. त्रास होईल असं एक्सरसाइज किंवा शरीर असं ताणू नका. हळूहळू सुरुवात करा. घ्या मावशी. दाबा पोटाची चरबी. पाठीमागे हात. हे करा, झटका पाठीमागे हात. हां, बरोबर. रिलॅक्स. किती झाले? 50. तर बघा, साक्षीचे 50 झालेले आहे. तर आपण जे उभं जे फुल बॉडी वर्कआउट आहे ना, ते आज ह्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे साक्षीचं. आणि साक्षीचं जे वेट लॉस आहे ते किती होतंय 2 महिन्यानंतर ते दाखवणारच आहे आपण. तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. किंवा साक्षीची जी वेट लॉस आहे जर्नी ती तुम्हाला बघायला मिळेल का तिचं किती वजन कमी होतंय, तिचं पोट, कंबर किती कमी होतंय, किती फिटनेसमध्ये येते, हे तरी तुम्ही बघा. म्हणजे तिचं मोटिवेशन बघून तुम्ही नक्कीच तुमचं वजन कमी करणार आहे. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.